मित्रांनो नमस्कार। आज आपण आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल एक धडाकेबाज भाषण बघणार आहोत। हे भाषण ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील। चला तर मग सुरू करूया। ब्रिटिश राजवटीत अन्याय व जुलूम यांचा समाज मनात राग होता। ब्रिटिश राजवटीत अन्याय व जुलूम यांचा समाज मनात राग होता, पण क्रांतीचे स्वप्न पाहणारा फक्त उमाजी नाईक नावाचा वाघ होता। पण क्रांतीचे स्वप्न पाहणारा फक्त उमाजी नाईक नावाचा वाघ होता। फक्त उमाजी नाईक नावाचा वाघ होता। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित ग्रामस्थ आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधात ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणारे महान आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा 7 सप्टेंबर हा जन्मदिन। त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या संघर्षमय जीवन कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम। भारताच्या इतिहासात अनेक गोष्टी अनैतिहासिक आहेत, म्हणूनच उच्चवर्णीय इतिहासकारांनी सन 1857च्या उठावाला अधिक महत्त्व दिले। परंतु भारताच्या इतिहासात खोलवर डोकावून पाहिले तर असे लक्षात येते की 1857च्या उठावाच्या आधीही काही उठाव झाले आहेत। त्यातील एक उठाव म्हणजे 1821चा उठाव। मात्र तथाकथित इतिहासकारांनी जाणून बुजून या उठावाबाबत लिहिणे टाळले। कदाचित ते लिहिले गेले असते तर उपेक्षित बहुजन समाजातील उमाजी नाईक हा क्रांतीवीर बहुजन समाजाला समजला गेला असता। मात्र इतिहास कोणाच्या लेखणीने पुसला जात नाही, सूर्याच्या प्रकाशा इतका तो चमकत असतो। उमाजी नाईक यांच्या जीवन संघर्षाच्या खानाखुना ही माती आजही त्याची साक्ष देत आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर महाराष्ट्रात पेशव्यांच्या हाती सत्ता आली। पेशव्यांचा पराभव ब्रिटिशांनी 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे केला व त्यानंतर संपूर्ण भारतात इंग्रजांची राजवट आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा पुढे चालवला तो आदिवासी, भटक्या, विमुक्त बहुजन समाजातील थोर क्रांतीवीरांनी। भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्यात सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले असेल तर ते महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे थोर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, तंट्या भिल, राघोजी भांगरे आणि बिहारमधील आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांनी। त्यापैकी महत्त्वाची कामगिरी बजावली ती महाराष्ट्रातील रामोशी समाजातील नरवीर उमाजी नाईक यांनी। पारतंत्र्याची होळी करून इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारून गोऱ्या माकडांना चालते व्हा अशी सर्वप्रथम डरकाळी फोडणाऱ्या या महान क्रांतिकारी उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याचा व धाडसी पराक्रमाचा सध्याच्या इतिहासकारांना व सरकारला विसर पडला आहे। राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 7 सप्टेंबर 1791 साली रामोशी समाजात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव दादूजी खोमने होते। त्यांचे संपूर्ण कुटुंब हे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम करीत होते। वडिलांच्या मृत्यूनंतर उमाजी हे सतू नाईक यांच्या बरोबर काम करीत होते। उमाजी हा लहानपणापासून चंचल, हुशार व धाडसी होता। त्यावेळी भारतभर इंग्रजांनी सत्ता स्थापन करण्यासाठी लढा सुरू केला होता। देशाचा प्रत्येक भाग त्यांनी काबीज केला होता। इंग्रजांची राजवट दिवसेंदिवस वाढत चालली होती। इंग्रजांच्या राजवटीमुळे सर्व संस्थाने व राजेशाही भयभीत झाली होती। त्याच वेळी इंग्रज सरकारच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार उमाजीने केला होता। इंग्रज अधिकाऱ्यांना त्रास देत मोठे सावकार, व्यापारी अशा लोकांना लुटायला सुरुवात केली। यावेळी उमाजी पकडला गेला। सक्त मजुरीची शिक्षाही झाली। परंतु उमाजी नाईक यांनी तुरुंगात असताना लिहायला व वाचायला शिकायला सुरुवात केली। तुरुंगातून सुटल्यावर गप्प न बसता उमाजींनी रामोशी, महार, मांग, भिल्ल, आदिवासी आदी सवंगडी घेऊन टोळी बनवली
प्रथम पुण्यातील भांबुर्डे येथील इंग्रजांचा खजिना लुटला. ह्या लुटीत त्यांना 6,000ची रक्कम मिळाली. उमाजींच्या धाडसाने इंग्रज सरकारची झोप उडाली. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी 100 रुपयांचे बक्षीस जाहीर केले व ते पुढे 10,000 रुपयेपर्यंत वाढत गेले. तरी उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. उमाजींनी इंग्रज सत्तेविरुद्ध बंडाला सुरुवात केली होती. तो काळ होता 1821 ते 1827 चा. उमाजी नाईकांनी 30 सप्टेंबर 1827 रोजी इंग्रजांना चालते व्हा असा निर्वाणीचा इशारा दिला. उमाजीची ताकद दिवसेंदिवस वाढू लागली होती. समाजातील गोरगरीब जनतेचा उमाजींना पाठिंबा मिळत होता. पुणे, सातारा, सांगली या भागात उमाजी नाईक यांनी इंग्रजांना जिकिरीस आणले. इंग्रजांची सत्ता उखडून टाकणे हे त्यांचे अंतिम ध्येय होते. तर उमाजी राजांना पकडण्यासाठी इंग्रजांनी मोहीम आखली होती. पुरंदर किल्ल्याच्या पश्चिमेस उमाजी व इंग्रज शिपायांची तुंबळ लढाई झाली. यात इंग्रज शिपायांच्या मुंडक्याची माळ सरकारला भेट म्हणून देत इंग्रजांना उमाजींनी आव्हान दिले होते. उमाजी नाईक यांनी ठिकठिकाणी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. तर गनिमी कावा करून इंग्रजांना त्यांनी जिकिरीस आणले होते. 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रज सरकारच्या विरोधात उमाजी नाईक यांनी जाहीरनामा काढून सर्वांना या बंडात सामील होण्याचे खुले आवाहन केले व उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश यांची नेमणूक केली होती. आणि अखेर इंग्रजांनी उमाजींना भोर तालुक्यातील उगोली येथे कपट नीतीने पकडण्यात यश आले. उमाजी राजेंना पुण्यात खडकमाळ येथील तुरुंगात ठेवण्यात आले. त्यावेळी कॅप्टन मॅकिंटॉश हा उमाजींची दररोज तुरुंगात भेट घेऊन सर्व माहिती आपल्या डायरीत लिहून ठेवत. कॅप्टन मॅकिंटॉशने उमाजी राजांचे जीवनचरित्र आपल्या डायरीत लिहून ठेवले आहे. तो आपल्या लेखनात म्हणतो, काळ अनुकूल असता तर उमाजी हा दुसरा शिवाजी झाला असता. उमाजी राजेंना इंग्रजांनी 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुणे मामलेदार कचेरीच्या आवारात फाशी दिली. रयतेला दहशत बसावी म्हणून त्यांचा मृतदेह त्याच आवारातील फाशी दिलेल्या पिंपळाच्या झाडाला 3 दिवस लटकून ठेवण्यात आला. उमाजी नाईकांना ज्या तुरुंगात ठेवले ती बंदिस्त अंधार कोठडी, फाशी दिली ते पिंपळाचे झाड अशा अनेक ऐतिहासिक वस्तू आजही या ठिकाणी पाहावयास मिळतात. उमाजी राजेंना अवघे 41 वर्षांचे आयुष्य लाभले. तर 11 वर्षांचा कालावधी हा त्यांच्या जीवन संघर्षाचा महत्त्वपूर्ण काळ ठरला. 11 वर्षांच्या कालावधीत उमाजी नाईक हे इंग्रज सरकारचा कर्दन काळ ठरले. 11 वर्षांच्या गनिमी काव्याच्या लढाईने इंग्रज अधिकारी सळो की पळो करून सोडले होते. कमी कालावधीत स्वातंत्र्यासाठी केलेला हा संघर्ष हा काय साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या या उठावाने 1857च्या उठावाला मोठी प्रेरणा मिळाली आणि ती 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र घेऊनच थांबली. परंतु सरकारने व तथाकथित इतिहासकारांनी या महान क्रांतिकारकाच्या त्यागाची तितकीशी दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्र सरकारनेही राजे उमाजी नाईक यांच्या बलिदान दिन, स्मृती ठिकाण व जन्मगाव या ठिकाणची दखल घेतली गेली नाही. आजही ऐतिहासिक वारसा जतन केला जात नाही. या प्रश्नांकडे सरकारला वेळ नाही. आजही ते उपेक्षित व दुर्लक्षित आहेत. रामोशी समाजासह बहुजन समाजाच्या विविध संघटना गेली अनेक वर्षांपासून राजे उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आलेल्या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. त्या ठिकाणी उमाजी राजे नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा. तसेच त्यांचे तैलचित्र सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज यांमध्ये लावण्याची सक्ती करावी व राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा अभ्यासक्रम शालेय पाठ्यपुस्तकात घ्यावा. त्यांना ह्या देशाचा पहिला शहीद, भूमिपुत्र, आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावे. उमाजी नाईक हे भारतरत्न या पुरस्काराचे हक्कदार आहेत. राज्य सरकारने राजे उमाजी नाईक यांच्या नावाची भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, पाठपुरावा करावा.
त्यांचे स्मृतीस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा हीच त्यांच्या जयंती दिनी अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.